नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कोथरूडमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात गँगस्टर निलेश घायवळच्या गँगचा माज अखेर कोथरूड पोलिसांनी उतरवला. 2 दिवसांपूर्वी या गँगमध्ये 4 ते 5 जणांनी ओव्हरटेक करण्याच्या वादातून एका तरुणावर गोळीबार केला होता, तर दुसऱ्यावर कोयत्याने वार केले होते. मात्र ज्या ठिकाणी या टोळक्याने दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांचा माज उतरवलाय. पाहुयात. निलेश घायवळ गँगमधील मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादलेकर या 5 जणांनी कोथरूडमध्ये मध्यरात्री 12च्या सुमारास हैदोस घातला होता. मुठेश्वर मित्रमंडळ समोर प्रकाश धुमा नावाच्या 36 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार केला आणि तिथून जवळच असलेल्या सागर कॉलनीतील वैभव साठे नावाच्या तरुणावर कोयत्याने वार केले. यानंतर हे सर्व आरोपी तेथून पसार झाले होते. मात्र कोथरूड पोलिसांनी 24 तासाच्या आत या आरोपींना अटक करत ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हे केले त्याच ठिकाणी अनवाणी पायांनी त्यांची धिंड काढली. त्याचे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून कायदा मोडणाऱ्या प्रत्येकाला शिक्षेला सामोरं जावंच लागेल असंही पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले. जो जखमी आहे प्रकाश धुमाळ हा त्याच्या काही मित्रांसोबत खेड शोपर या ठिकाणी गेला होता पार्टी करण्यासाठी. वापस आल्यानंतर संध्याकाळी 11:30च्या दरम्यान त्यांच्यातला एक मित्र जो आहे ते या भागात ज्या ठिकाणी घटना झाली त्या भागात तो राहिला होता. त्या ठिकाणी त्याला ड्रॉप केल्यानंतर ते हे सर्व त्याचे साथीदार आणि ते सोबत रस्त्यावर त्या ठिकाणी थांबले होते. त्याच दरम्यान मागून हे काही जे आरोपी आहेत 1-2 मोटरसायकलवरती आले आणि त्या ठिकाणी हा आमचा एरिया आहे आणि तुम्ही इथं काय करताय आणि त्यांची बाचावाचेतून एका आरोपीने त्या जखमीवरती फायर केलेला आहे. एक गोळी लागलेली आहे. तो सध्या ॲडमिट आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. ती घटना झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ इंटरव्हेन्शन करून काही पार्टी तपास पथकं रवाना केलेले आहेत आणि लवकर याच्यातले जे आरोपी आहेत ते ताब्यात येतील. ही घटना झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्येच दुसरी सागर कॉलनीमध्ये एक वैभव साठे नावाच्या तरुणाला सुद्धा ह्याच आरोपींनी सेम आरोपींनी मारहाण केल्याचे निष्पन्न झालं. तो सुद्धा वेगळा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. दोन्ही घटनेमध्ये हे सेम आरोपी आहेत आणि दोन्ही घटनेचे जे आहेत तर 307 आणि बाकी इतर कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी शोधण्यासाठी वेगवेगळे पथक रवाना केलेले आहेत आणि लवकरच याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होऊन ताब्यात येतील. यातील गुन्हेगारी जर बघितले याच्यामधले जे आरोपी आहेत 4 आरोपींचं पूर्वीचं गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि प्राथमिकदृष्ट्या याची माहिती असे की हे सर्व निलेश घायवळ हा जो नामचिंग गुंडा आहे त्याच्या टोळी संदर्भात असल्याचे निष्पन्न होत आहे. याच्यामध्ये अजून काही कुणाचा रोल आहे का आणि अजून काही आरोपी आहेत का याच्यामध्ये पोलीस कसून तपास करून चौकशी करत आहेत. कुठल्याही गुंडाला किंवा गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम पोलिसाकडून कधी होणार नाही. याच्यामध्ये कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तरी नागरिकांना हीच विनंती की जरी असं काही आपल्या हद्दीत कुणाची दहशत असेल किंवा काही असं प्रकार होत असतील तर पोलिसांकडे त्यांनी समोर यावं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पोलीस दखल घेऊन कठोरातली कठोर कारवाई करतील. ह्या दोन्ही प्रकरणामध्ये जी घटना झाली फायरिंगची याच्यामध्ये पोलीस अतिशय तत्परतेने याच्यामध्ये ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि यातील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. लवकर ते सर्व आरोपी ताब्यात येतील आणि पुढची जी कठोर जी कारवाई आहे ते इन्शुअर करते की पोलीस याच्यामध्ये 100% कारवाई करते. ही घटना झाली 1-2-300-400 मीटरच्या अंतरावर झालेली आहे आणि याच्यामध्ये जी घटना झाली तर तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केलेलं आहे आणि हे जे आरोपी आहेत याच्यावर सुद्धा पूर्वी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळं दहशत नाही असं म्हणता येणार नाही, परंतु ही जी घटना झालेली आहे हे त्या ठिकाणचे जे आरोपी आहेत त्याच ठिकाणी राहणारे आहेत आणि फिर्यादी आणि आरोपीचा तसा पूर्वीचा काही याच्यामध्ये काही संबंध तसा काही पूर्वीचा वाद किंवा असं काही दिसून येत नाही. तो ह्या सर्व आरोपीवरती पूर्वी प्रिव्हेंटेशन घेतलेले आहेत किंवा प्रतिबंधक कारवाई याच्या केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये MPD असू देत किंवा तडीपारीची कारवाई असते किंवा बॉन्ड घेण्याची कारवाई या सर्व आरोपीवरती पूर्वी केलेली आहे. आणि जे या घटनेमध्ये इन्व्हॉल्व होते त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर पोलीस ताब्यात घेतील. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.